आरक्षणाविरोधात बोलल्यास विधानसभेला वडेट्टीवारांसह काँग्रेसच्या जागा पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। तर याला त्याला पाडण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणा असा सल्ला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना दिलाय। तर आरक्षणाविरोधामध्ये बोलल्यास विधानसभेला वडेट्टीवारांसह काँग्रेसच्या जागा पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे आणि त्यावर बबनराव तायवाडे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। याला त्याला पाडण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणा असा सल्ला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय। इकडून मराठ्यांचे गोरगरिबाचे मतं घ्यायचे आणि एकदा मतं घेतले की मराठ्याच्या विरोधात बोलायचं तर विधानसभेला सगळा उलटा सुलटा राखलं होईल। मग मराठ्याच्या विषयी आरक्षण नाही देऊन देणार, नामकरण नाही करणार, ही भाषा कोणची आहे? ठीक आहे, आता तुमच्यावरची निघून गेली, तुम्ही आता निवडून आलात, विधानसभेला सगळे पाडून टाकेल। कधी कधी असं ऐकायला मिळतात की ते जे मी यांना पाडील त्यांना पाडील पेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी। ज्या विचारसरणीवर जरांगे पाटील काम करतात त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल आणि कुठेतरी सर्व मराठा समाजाचे प्रश्न निकालीत निघेल।